हॅलो फ्रेंड्स, आज आपण आलो आहोत एडापल्लीच्या चर्चमध्ये. एक प्रसिद्ध देऊळ आहे, सेंट जॉर्जचं देऊळ आहे हे. इथलं ख्रिसमस सेलिब्रेशनचं जे काही लाईटिंग्स आहेत ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा किती छान चंद्राची कोर दिसते आपल्याला. इथे 2 चर्चेस आहेत, न्यू चर्च अँड ओल्ड चर्च. त्याची फुल लाईटिंग्स बघा किती मस्त सजवलं आहे, फक्त खास ख्रिसमससाठी. एवढी गर्दी आहे बघा, किती लोक आलेली आहेत बघा. खूप गर्दी आहे. पार्किंग वगैरे एकदम रस्ता पूर्ण जाम होता. आता ऑलमोस्ट रात्रीचे 10 वाजले तरी एवढी गर्दी आपल्याला दिसते आहे इकडे. कसं वाटतं ते तुम्ही बघा, छान लाईटिंग केली आहे. तेच सगळ्यांच्या बाहेरच्या दर्शनाची मूर्ती आहे जी रस्त्याच्या साईडनी आहे, जिथून जवळचं दर्शन घेऊ शकतात येणारे जाणारे. इथे सगळेजण नवसाच्या मेणबत्त्या पेटवतात देवासाठी. बघा किती छान लाईटिंग केली आहे. फुल एंट्रन्सपासून आतमध्येपर्यंत ही केलेली लाईटिंग आहे. अप्रतिम दृश्य. बरेच जण उभे राहून फोटो सेल्फीज वगैरे काढतात आहे. एकदम बघण्यासारखं आहे, खूप छान केलेलं आहे. किती मस्त स्टार्स वगैरे सगळ्या लाईटी LED वगैरे केलेले आहेत बघा, छान वाटतं एकदम. हे बघा किती छान सॅन्टाला सजवलेलं आहे. सॅन्टाच्या गाडीच्या सोबत उभे आहेत, आपल्याला हाय करतोय सॅन्टा. किती छान वाटतंय बघा, छान दृश्य आहे. त्याच्या बाजूला स्टार केलेलं आहे बघा, पूर्ण लाईटीचं. एक वेगळ्याच प्रकाराचा आहे हा स्टार, एकदम युनिक. एक वेगळ्याच मॉडेलचा स्टार केला आहे तो. आकाशात असं वाटतं खरंच स्टार आलेला आहे असा दृश्य दिसतोय रात्रीचा. एकदम सुंदर आहे बघायला. इतके लोक आले आहेत तिकडे, एवढी गर्दी आहे, लहान मुलांची एवढी मज्जा चालली आहे. हे बघा, लांबून बघा हे स्टारचं कसं पूर्ण इमेज आपल्याला कसं क्लिअरली दिसतं आहे. किती सुंदर दृश्य आहे बघा स्टारचा. एकदम युनिक स्टार आहे, मस्त वाटतं, एकदम छान स्टार. हे बघा असे कलरफुल सगळ्या प्रकाराचे बलून्स आहे. प्रत्येक मुलाच्या हातात एक बलून तुम्हाला दिसतो आहे. सगळ्या आपल्या पेरेंट्सकडनं एक बलून घेत आहेत बघा. कसं कलरफुल वाटतं आहे बघा एकदम हे दृश्य. सगळ्या प्रकाराचे कलरफुल बलून, सगळे स्माइली फेसेस आहेत, एलिफंट्स आहेत, डायनासोर्स आहेत, सगळ्या मुलांचे कार्टून कॅरेक्टर्स आहेत, पीकॉक आहे, फ्लावर्स आहे, डोरामोन आहे, सगळे एरोप्लेन्स आहेत, स्पायडरमॅन आहे, बॅटमॅन आहे, ॲनिमल्स, सगळे प्रकाराचं आहे बघा, मस्त वाटतं. आता आपण चाललो आहे ओल्ड चर्चकडे, जे एडापल्ली एर्नाकुलममध्ये फेमस चर्च आहे सेंट जॉर्जचं. इथे मस्ट व्हिजिट करायचं. इथे सगळे बोललेले नवस पूर्ण केलेले जातात. ज्यांनाही सापांचा सर्पांचा दोष आहे असे लोकांचं इकडे सगळे नवस फेडले जाऊन त्यांना त्यापासून त्रास होत नाही, देव सांभाळून घेतो त्यांना. एडापल्ली चर्च फेमस देऊळ आहे एर्नाकुलम, कोच्ची. तुम्ही नक्की या इकडे सगळ्यांनी दर्शन करायला. छान, एकदम छान. LEDनी कसे सजवलेले आहेत बघा, फ्लावर्स सगळे शेप दिले आहेत स्टारचे. पूर्ण असं वे केलं आहे त्या लोकांनी डेकोरेट करून. बघा चर्चचा कसा रेड क्रॉस दिसतो आहे बघा, छान दृश्य आहे एकदम. चर्चची लाईटिंग्स केली आहेत पूर्ण स्टारनी. आणि तुम्हाला आता मी पुढे जाऊन न्यू चर्च पण दाखवणार आहे, त्याची लाईटिंग्स दाखवणार आहे. मोठं ट्री आहे तिकडे केलेलं डिजिटल लाईट्सनी. बेबी जीजसचं क्रिब केलेले आहेत, तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. हे बघा, हे चर्चमध्ये ना बेबी जीजसचं क्रिबचं कॉम्पिटिशन आहे. प्रत्येक युनिटनी आपल्या क्रिबचं इकडे प्रदर्शन केलेलं आहे. त्याच्यामधनं विनर घोषित केले जातील. किती छान प्रकारे त्या लोकांनी बेबी जीजसचं क्रिब केलेलं आहे कॉम्पिटिशनसाठी. बघा किती छान वाटतं आहे. सगळं नॅचरल वस्तूंनी बनवलेले क्रिब्स आहेत. हे इको फ्रेंडली आहेत सगळे. बघा कसं छान वाटतं ह्याच्यामध्येही. हे बघा, हे न्यू चर्च आहे एडापल्लीचं, जे नवीन बांधण्यात आलेलं आहे. आणि याचं इंटिरियर एवढं सुंदर आहे. हे देऊळ आतून एकदम बघण्यासारखं आहे. बाहेरून कशी मोठी फुल लाईटिंगची ट्री केलेली आहे ख्रिसमससाठी. भरपूर लाईट्स घातलेले आहेत, भरपूर सगळीकडनं. किती छान दृश्य वाटतं ना. असे रेनबो कलरचे लाईट्स दिले आहेत इफेक्टवाले, त्याला पूर्ण कलर चेंज होतात. ते बघा असं छान वाटतं, एकदम ब्राईटफुल वाटतं आहे. हे बघा, न्यू चर्चची एंट्री आहे. कसं आपण न्यू चर्चकडून चाललो आहे वरती.
न्यू चर्चला क्लोजअप दिसतंय बघा. पूर्ण गोल्डन पॅटर्न आहे चर्चची, गोल्डन अँड व्हाईट. वरती डोम आहे, त्यावर मोठा जीससचा स्टॅच्यू आहे, क्रॉस आहे, दोन्ही साईडला एंजल्स आहेत. किती छान वाटतंय बघा तुम्ही. मस्त एकदम दृश्य आहे चर्चचं. न्यू चर्च एडपल्ली. लोक विजिट करून येतात ते दर्शन घेऊन. हे बघा, पार्कला कसं डेकोरेट केलं आहे बघा सगळ्या लाईट्सनी. त्यामध्ये डिअर्स आहेत, ट्री आहे, बेल्स आहे, एंजल्स आहेत. त्या सगळ्यांनी असं एक गार्डनचं पॅचला फुल राऊंडमध्ये डेकोरेट केलं आहे लाईट्सनी. हे बघा फ्रेंड्स, हे एक एवढं मोठं असं लाईटीचं ट्री केलेलं आहे, क्रिसमस ट्री. चर्चच्या एक्झॅक्टली समोर, न्यू चर्चच्या एक्झॅक्टली समोर केलेलं ट्री आहे. किती छान वाटतं बघा, फुल लाईट्सची क्रिसमस ट्री. इकडनं आपल्याला चर्च दिसतं एकदम जवळून. बघा किती सुंदर आहे. आता उशीर झाल्यामुळे चर्चचं आतमधले डोर्स बंद आहेत, म्हणून तुम्हाला इंटिरियर नाही दाखवू शकत चर्चचं. हे बाहेरून एक्सटिरियर आहे आणि किती छान वाटतं ते बघा. वरती चंद्राची कोरी दिसते तुम्हाला, ती मस्तपैकी.